नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ GNM थर्ड इयर सिलेबसवरती आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की GNM थर्ड इयरमध्ये आपण कुठल्या विषयांचा स्टडी करणार आहोत, त्याचबरोबर प्रॅक्टिकल हे कुठल्या विषयाचे राहील आणि किती मार्क्सचं राहील याबद्दलची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना सूचना आहे की हा व्हिडिओ जर सर्वांना आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण पाहणार आहोत की GNM थर्ड इयरमध्ये आपण कुठल्या विषयांचा अभ्यास करणार आहोत. जो पहिला विषय जो आहे तो आहे मिडवायफरी आणि गायनेकोलॉजी. द गायनेकोलॉजी आणि मिडवायफरी या सब्जेक्टमध्ये आहे असे आहे की हे दोन सेपरेट शिकवले जातील. म्हणजे मिडवायफरी OBG हा सब्जेक्ट आपल्याला सेपरेट शिकायचा आहे आणि गायनेकोलॉजी हा सब्जेक्ट आपल्याला सेपरेट शिकायचा आहे. तर मिडवायफरीमध्ये आपल्याला ज्या एक प्रसूतीमध्ये होणाऱ्या ज्या काही स्टेजेस आहेत किंवा लेबरमध्ये होणाऱ्या ज्या काही स्टेजेस आहेत त्या पाहायच्या आहेत आणि त्याच दरम्यान आपल्याला जे प्रेग्नन्सीमध्ये जे काही डिसीज कंडिशन आहेत त्या सगळ्या आपल्याला पाहिजेत मिडवायफरीमध्ये. आणि गायनेकोलॉजीमध्ये आपल्याला ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दलची माहिती घ्यायची आहे आणि आपल्या लेडीजमध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दलचे जे काही डिसीज आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला गायनेक या सब्जेक्टमध्ये घ्यायची आहे. अशा प्रकारे हे दोन सब्जेक्ट आपल्याला या विषयामध्ये शिकायचे आहेत. यामध्येच जे मिडवायफरी आणि गायनेक आहे याचं प्रॅक्टिकलसुद्धा असणार आहे. त्यानंतर जो दुसरा सब्जेक्ट आहे तो आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. पण यामध्ये काय आहे तर पार्ट सेकंड आहे. आपण फर्स्ट इयर GNMच्या सिलेबसमध्ये पाहिलं आहे की त्यामध्ये पार्ट फर्स्ट होता आणि थर्ड इयरला पार्ट सेकंड आहे. तर या विषयामध्ये पण आपल्याला प्रॅक्टिकलही आहे आणि लेखी पेपरही असणार आहे. तर लेखी पेपरमध्ये काय आहे तर कम्युनिटीमध्ये ज्या सर्विसेस आहेत, ज्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचवल्या जातात किंवा कुठल्या योजना आहेत ज्याबद्दलची माहिती नागरिकांना नाही आहे त्याबद्दलची माहिती आपण कशा प्रकारे पोहोचवतो किंवा ज्या कम्युनिटी हेल्थ नर्स आहेत त्यांचं काम काय आहे आणि ह्या योजनांमध्ये त्या कुठल्या प्रकारे कामगिरी बजावतात हे सगळी माहिती आपल्याला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये पाहायची आहे. आणि याच विषयाचं काय आहे तर प्रॅक्टिकलसुद्धा आहे. त्यानंतर आहे तिसरा सब्जेक्ट रिसर्च. या रिसर्च सब्जेक्ट हा इंटर्नशिपचा सब्जेक्ट आहे. हा ज्यावेळेस आपल्याला हे दोन सब्जेक्ट शिकवून होतात त्यानंतरचा जो सब्जेक्ट आहे तो आहे इंटर्नशिपचा सब्जेक्ट. तो त्यामध्ये रिसर्च आपण पाहतो. आता रिसर्च हा एकमेव एवढा एकच सब्जेक्ट नाही. या सब्जेक्टमध्ये आपल्याला हे 4 सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो नर्सिंग फाउंडेशन आहे, दुसरा आहे इंट्रोडक्शन टू रिसर्च आणि तिसरा आहे प्रोफेशनल ट्रेंड अँड ॲडमिनिस्ट्रेशन आणि चौथा आहे नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन अँड वॉर्ड मॅनेजमेंट. या चारही सब्जेक्टचा अभ्यास आपल्याला रिसर्च यामध्ये करायचा आहे. या चारही सब्जेक्टचा एकच पेपर होतो. त्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे ते आहे यामध्ये प्रॅक्टिकल कसे आणि किती मार्क्सचे होते. तर जो पहिला सब्जेक्ट आहे मिडवायफरी आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग यामध्ये टोटल मार्क्स हे 100 मार्क्सचा पेपर असतो. त्यामध्ये इंटरनल जे मार्क्स असतात ते 25 असतात जे आपल्या असाइनमेंट प्रॅक्टिकल पेपरला असतात तो. आणि बोर्ड काउन्सिलिंग एक्झामिनेशनकडनं आपल्याला 75% मार्क्स भेटतात. तर याचा म्हणजे आपल्याला 100पैकी 25 मार्क्स हे आपल्या असाइनमेंट आपण जे वर्षभरात जे काय करतो आपले जे प्रोजेक्ट वगैरे कंप्लीट करून देतो त्याचे असतात आणि ह्या 75 मार्क्सचा आपला लेखी पेपर असतो. आणि त्याचबरोबर 3 तास आपल्याला ह्या सब्जेक्टसाठी असतात. यामध्ये गायनेक आणि मिडवायफरी हे दोन्ही सब्जेक्टचा पेपर हा कंबाईन असतो आपला. या दोन्हींना मिळून काय म्हटलं जातं मिडवायफरी आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग असा पेपर येतो. त्याच्यानंतर याचे प्रॅक्टिकलसुद्धा असते. ते प्रॅक्टिकल 100 मार्क्सचे असते. त्यातले इंटरनल असेसमेंट 50ची आणि बोर्ड काउन्सिलिंगकडे आपले एक्झामिनेशनकडे आपले 50 मार्क्स असतात. त्यानंतर जो दुसरा सब्जेक्ट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड, त्याच्यामध्ये ना सेम प्रोसेस असते. म्हणजे जो आपला टोटल मार्क्स आपल्याला 100 असतात त्यामध्ये आपले जे इंटरनल असेसमेंटचे आहेत मार्क्स ते 25
असणार आणि लेखी पेपर हा 75चा असणार. यालाही वेळ किती असणार तर 3 तासांचाच वेळ असणार. त्यानंतर याची प्रॅक्टिकल असणार. सेम प्रोसेस आहे की 50-50 मार्क्सचे डिस्ट्रीब्युशन करून हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर जो आपण म्हटलं की रिसर्च, तर रिसर्चचा पेपर हा 4 विषयांचे कॉम्बिनेशन आहे. सॉरी, रिसर्चचा पेपर हा 4 सब्जेक्टचे कॉम्बिनेशन आहे. यामध्ये लेखी पेपर हा 100 मार्क्सचा असतो. त्यानंतर याचे देखील चुकून माझ्याकडे 50 झालेले, तर याचे इंटरनल असेसमेंट 25ची आणि एक्झाम पेपर हा 75 मार्क्सचा असतो. याचाही टायमिंग 3 तासांचाच असतो. त्यानंतर आपण जसे कम्युनिटी आणि गायनेकची जशी फाईल वर्क करतो त्याचप्रमाणे रिसर्चच्या पेपरमध्ये काय असतं, त्यामध्ये थोडीशी प्रोसेस वेगळी असते. यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर एक सब्जेक्ट घेऊन त्या विषयावरती रिसर्च करायचा असतो. त्याचं हायपोथेसिस वगैरे आपल्या यामध्ये काढायचं असतं. तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती 3rd इयरचा सिलेबस जेव्हा कंप्लीट होईल त्यामध्ये मिळणारच आहे. कारण आत्ता जी माहिती सांगितली तर आता काही तशी लक्षात येणार नाही तुमच्या. त्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर जे GNM फर्स्ट इयर आहे त्या सिलेबसचा सिरीज घेऊन मी येणार आहे. तर तुम्हाला कुठल्या विषयावरती काही अडचणी असतील तर मला लिंक करून नक्की सांगा. त्याच्यावरती मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. थँक्यू.